राज्य शासनाने लादलेली जे वाहतूकदारांवरती आणि सर्वच कारवरती असू देत किंवा रिक्षावरती असू देत, टेम्पोवरती असू देत, ट्रकवरती असू देत, सर्व प्रकारच्या वाहनांवरती राज्य सरकारने ज्या पद्धतीची चलनं लावलेली आहेत. आपण जर कोल्हापूरवरून मुंबईला गेलो तर आम्ही आता आमच्या बस आहेत किंवा कार आहेत, तर कोणी जाऊन आलं तर 4 ते 5 हजार रुपये त्यांचे ऑनलाईन चलन पडलेली असतात. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आणि हे सगळं बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द व्हायला पाहिजे. एक एक वाहतूकदारांवरती कोटी कोटी रुपयाची चलनं पडलेली आहेत आणि कुठल्याही प्रकारची चलनं भरल्याशिवाय त्याच्या पुढचं कुठल्याही आरटीओ मध्ये काम होत नाही. म्हणजे चलनं भरा तर आरटीओचं काम होईल. रस्त्यामध्ये समजा एखादी गाडी आरटीओनी चेकिंग साठी धरली तर ती धरल्याच्या नंतर कुठल्याही परिस्थितीत ते जागेवरती पैसे भरावे तर गाडी सोडत नाहीत. प्रवाशांना आम्ही कुठे पाठवायचं हा प्रश्न आहे. नुसत्या प्रवाशांचाच प्रश्न नाही, ट्रक वाहतूकदार जे आहेत. आणि मगाशी आमच्या सतीशचंद्र कांबळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे भारत हा देश जो आहे आपला, हा देश एक शरीर जर विचार केला तर वाहतूकदार किंवा वाहतूक ही त्यांच्या धमण्या आहेत, म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. त्यामुळे जर ह्या रक्तवाहिन्या थांबल्या तर या देशाचं काय होईल, देश कोलमडून पडेल. त्यामुळे वाहतूकदारांच्या जे मागण्या आहेत ह्या मान्य झाल्याच पाहिजेत आणि याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे. परिवहन मंत्री आमचे प्रतापराव सरनाईक साहेब यांनी मागच्या वेळेला जेव्हा उपोषण केलं होतं आमच्या प्रदीप राठोड साहेबांनी, त्यावेळेला बोलवून घेऊन सांगितलं होतं की मी नक्कीच त्याचा विचार करेन आणि हे संपवेन, पण अजून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काहीही झालेलं नाही. सरकारला इशारा आहे की हे जर झालेलं नाही तर जर 15 तारखेच्या आत ई चलन संपूर्णपणे 100% रद्द झालं नाही तर आमचे प्रदीप राठोड साहेब पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसतील आणि आता आर या पारची लढाई होईल. आज ई चलन विरोधात कोल्हापुरातल्या दाभोळगाव कॉर्नर येथे पोलिसांकडून वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जी आहे ती धरपकड झालेली आहे. या संघाने त्यांच्याशी जाणून घेणार काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या, कशासाठी नेमके मागण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला होता. आम्ही ई चलन जो मागण्या आहेत त्या आम्हाला रद्द करायचंय. कारण ह्याच्यात ड्रायव्हरांची काही चुकी नसून आता टोल नाक्यावरती समजा नो इंटरव्ह्यू असे ड्रायव्हर कुठं थांबले, पोलिस काय करतात, ड्रायव्हर जाऊन पैसे घेतात, 1000 घेतात, 500 तुम्ही बघत असा व्हिडिओनी. परत ते काय करतात, मागून ई चलन मारतात. जर ड्रायव्हरची चुकी असली तर फुल स्पीड लिमिट आहे तर पुन्हा कॅमेरा मारायला पाहिजे, मागून कॅमेरा कसा येतोय हे कुठंतरी बघायला पाहिजे. आणखी ड्रायव्हरांना तुमच्यातर्फे एक सांगतो की आपली ड्रायव्हरांची काय ताकद आहे ही ह्या जनतेने पुरं दाखवायला पाहिजे आपल्या मंत्री लोकांना. कारण ड्रायव्हर आहे म्हणून मंत्री लोक पण रस्त्यावरती फिरतायत. ड्रायव्हर आहे म्हणून आज दूध प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक इथून सिटीत जाते. त्यामुळे टोटल ड्रायव्हर लोक एक संघटना करून गाड्या आहेत तिथं थांबवा. ड्रायव्हरांची काय इज्जत आहे ही सरकारला दाखवून द्या. कारण ड्रायव्हर रस्त्यावरती मार खातोय, काय चुकी नसली तरी मोठ्या गाड्यावाल्यांची चुकी, याच्यावरती सरकारने काहीतरी नियम आणून अटी लावून हे करावं, हेच मागणी आहे आमची. काय नेमक्या मागण्या तुम्ही काय आमचे मान्य एवढे आहे सर. आता मला सांगा, ही गाडी इथं लागलेली आहे बरोबर, इथं गाडी लागलेली आहे तरी पण ती होलदार येते मागून फोटो काढते गाडीचा बरोबर. मागून फोटो काढला लगेच तिला फाईन टाकून देते. ड्रायव्हरला आल्या मागणूक करते 100 दे 50 दे. आता जर तुम्ही जर मुंबईचा हालात बघितलं तरी ती रस्त्याला आलं की पैसे मागते, आम्हाला पैसे द्या, 100 द्या 50 द्या असली मागणी करते. म्हणजे खिशात ड्रायव्हरला 20 रुपये तरी असलं ना तरी मुंबई पोलीस सोडत नाही, असली गोष्ट आहे. म्हणजे ड्रायव्हरला एवढी मागणी आहे, म्हणजे ड्रायव्हरला तरी तुम्ही लोक सोडा ना, मालकाला तरी तुम्ही लोक लुटायला लागले, ड्रायव्हरला तरी सोडा ना. ड्रायव्हरच्या खिशामध्ये जर जेवणाचे 50 रुपये असले ती पण सध्या पोलीस काढायला लागली, असली आमची मागणी आहे. फक्त हात जोडून विनंती आहे तिला सांगा की ड्रायव्हरला तरी सोडा, बाकी काय नाही. आपण पाहिलं असेल एकंदरीत ई चलन असेल किंवा एकंदरीत मारला जाणारा जो फाईन आहे, रेतसर एंट्री मिळत असताना देखील फाईन मारला जातोय आणि त्या ई चलना संदर्भातल्या संपूर्ण प्रोसिजर थांबली पाहिजे. याशिवाय अन्यथा आम्ही चक्काजाम करणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे. स्टुडंटसाठी कोल्हापूरहून सुमित आंबेकर.